त्यांचं म्हणणं आहे की एक कॉमन नोटीस कुठे सर्व्हर कुठे हो भाऊसाहेब या इकडे बाकी स्टाफ कुठे आपलं ते बोलवा इकडे इकडे काय थांबले सगळे आपले त्यांना बोलव सगळ्यांना आपले लोक त्याची जी नोटीस निघता वेळेस ती कॉमनली आता सरकारी सर्वे नंबरचं हे आहे सर्वे आहे म्हणून कॉमनली त्यांनी एक नोटीस हे केलेली आहे प्रसिद्ध केलेली आहे त्याच्याबद्दल त्या सर्वे नंबर मध्ये काही जागा मालक घर मालकांना जे काही हे बघा ही लिस्ट आहे ह्या लिस्ट प्रमाणे नोटीस सोबत ही लिस्ट प्रमाणे हे केले यांना नोटीस कुठे दिले हे नोटीसच आहे ना हो पण त्यांचे हे कुठे घेतले सही कुठे घेतली त्या नागरिक आहेत पण ते सही करायला तयारच नाहीत ना कोण ते त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला इथे कुठेतरी नाव लिहून पाहिजे पण त्याप्रमाणे पण आम्ही करून दिलं याच्यावर सह्या घ्यायला पाहिजे लोकांच्या ज्या आहेत ते बाबा हे घर मालक आहेत हो मग 2 वेळा येऊन गेले तलाठी त्याच्याकडे पण ऐकून घ्या आम्ही ते तुम्ही नाही आले आम्ही बोलत नाही तुम्ही आले होते नाही त्यांच्याशी नका बरोबर बोलतात ते आपण फक्त आपण तुम्ही त्यांच्याशी क्लिअर करा बाकीच्यांना तुम्ही दोन वेळा आले होते 3 वेळा आले होते नोटीस आम्ही रिटर्न आमचे नाव नसल्या कारणाने 7 बायकांचं नाव ऐकून घ्या ना साहेब तुम्ही रिटर्न गेले तुम्ही एक दिवशी 3 तारखेला आले आणि सांगितलं तुम्ही ती कायदेशीर नोटीस आहे कालच्या दिवशी आपले ते मंदिर तिथे झाले आपले रवींद्र चव्हाण साहेब होते त्यावेळी तुम्ही ऍक्सेप्ट केली की बाबा ती बेकायदेशीर आहे बेकायदेशीर नाही बोललो मी बोललोच नाही तुम्हाला तुम्ही हो बोललेला बेकायदेशीर नाहीच आहे ती नोटीस तुम्ही काय बोलले नाव इथे टाकून पाहिजे त्याच्यानंतर आम्ही इथे या बॅक साईडला सगळी नावं टाकून आणलेली पण त्यांना तुम्ही दिली पाहिजे नोटीस तुम्ही ह्यांना नोटीस पोहोचली पाहिजे ना आता हे एकनाथ हो मात्र हे बघा नोटीस घेत नाही हे बोलतात की आमचे गावकरी नोटीस घेणार नाही मग त्यानुसार आमची जी प्रोसिजर आहे शासकीय प्रोसिजर त्याप्रमाणे ती नोटीस शाळेवर चिपकून ते पंचनामा केलेला आहे तलाठीने म्हणजे ती नोटीस जागा प्रकल्पासाठी चाललेली आहे त्याची पण नोटीस नाही तुम्ही भूसंपादन नोटीस दिली नाही पाहिजे भूसंपादनाची नोटीस नाही आहे ही फक्त मोजणी चालू आहे शासकीय जागेची पण ती बरोबर आहे पण ती कशासाठी चालली त्यात तो प्रोजेक्ट आहे तो हो पण शासकीय जागेची चालली तुमच्या खाजगी जागेचा विषय नाही खाजगी जागा जेवढी हे होईल ना तुम्हाला जागा तर हे होईल काल मंत्री महोदयांनी पण ते सांगितलेलं आहे की तुमची जी जागा निघाल त्या जागेला कुठे हे नाही होणार म्हणून बरोबर आहे ते त्यांचं आश्वासन झालं पण ग्रामस्थांचा अधिकार आहे ना बाबा ग्रामस्थांचा अधिकार आहे तर आम्ही नोटीस दिलेली आहे ना ही कुठे नाही बोलतो दाखवा सही दाखवा तुमची मग दिलेली असं बोलून चालत नाही साहेब सांगितलं मोजणी करताना जागा मालकाला नोटीस पोहोचणार असली पाहिजे आणि त्यांचा विरोध असेल तर तुम्ही तो स्वीकारला पाहिजे तुमची खाजगी जागा नाही मोजत आहे आम्ही आमची शासकीय जागा मोजतोय हे बघा तुम्ही शासकीय जागा मोजतायत पण त्या शासकीय जागेत आमची घरं आहेत हो आहे ना मग ती शासकीय जागेत आहे की तुमच्या खासगी जागेत आहे ते मोजणी केल्यानंतरच समजेल ना आपल्याला असं नाही आता आमच्या जी घरं आहेत आम्हाला कल्पना पाहिजे आणि आमचं मग तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे ना ही सगळी गावामध्ये पण हे नोटीस केलेली सही नाही दादा नाही सही नसेल तरी प्रसिद्ध केलेली आहे तुमच्या गावामध्ये शाळेमध्ये कुठे प्रसिद्ध केलेली शाळेवर प्रसिद्ध केलेली आम्ही बघू म्हणे संध्याकाळी मीटिंग घेऊ इथल्या ग्रामस्थांचा शेवटी इथे गाव आहे गाव आलं की ग्रामपंचायत आली ग्रामसभा आमचा याला विरोध आहे हे विरोधाचं पत्र तुम्ही घ्या त्यांची सही घ्या आमचा विरोध आहे त्याला आणि तुम्हाला मोजणीचा नियम माहित आहे की लोकांचा विरोध असेल तर मोजणी करायची नसते जबरदस्ती तुम्ही करू शकत नाही संविधानाचं आर्टिकल 21 सांगतं की लोकांना अधिकार आहे विरोध करण्याचा आम्ही तुम्हाला आपण तुमची खासगी जागा मोजत आमची जागा म्हणजे गाव आहे आमचं ते पण असं काय करता शासकीय जागा मोजतोय हो शासकीय जागा बोलतात त्यात आमची घरं आहेत ना आमची घरं आहेत आता एक मोजणी असेल तर चतुर्सीमांच्या मालकांना पण हे असतो ना अधिकार आमचा विरोध आहे ते विरोधाचं पत्र तुम्ही ऍक्सेप्ट करा एक पोलिसांना तुम्ही बाकी पत्र द्यायचं काम करा पोलिसांना पण एक पत्र द्या त्यांना कळलं पाहिजे ना हे लोकांचा विरोध आहे आम्ही नागरिक आहोत देशाचे ठीक आहे शासकीय मोजणी आहेत नागरिक म्हणून आम्हाला अधिकार नाही का आम्ही चुकीतो माझं नाव राजाराम भूमी अभियानाला फोन लावा जिल्ह्याला ते आमचा इथे विरोध आहे हे अधिकारी ऐकत नाही आधीच सांगितले गाड्या घेऊन येतात चालत तुम्ही जास्त बोलू नका हे अर्धा पोलिसांना एक पोलिसांचे प्रमुख कोण दादा तुम्ही आहात पोलीस स्टेशनला जमा करून चालेल पोलिसांना एक पत्र पाठवून द्या लगेच पोलीस डिस्पॅच करून घ्या कारण इथं 10 काढा आणि सगळ्यांना विभागांना ताबडतोब डिस्पॅच करून घ्या सुट्ट्या मारून लगेच घ्या कोणाला तरी पाठवा त्यांचं काय असेल यांच्या कार्यालयात नाही बरोबर आहे तुमच्या त्या निवेदनामध्ये पटापट काढा 10 पत्र तुम्ही जाऊ नका इकडून तिकडे आता ते येतील ते येतील
साहेब आमचा त्यांची पोच घेतली का? आम्हाला बोलून घ्या इकडं तहसीलदार साहेबांशी बोलून घ्या. मी उरणवरून आलो, मी इथला नाही, उरणवरून आलो. मी समाजाचं काम करतो आमच्या आधीपर्यंत. मावळ लोकसभा लढलोय मी, आणि आम्ही जिथे समाजाची हक्काची आंदोलन तिथे जातो. आम्ही संविधानिक वागतो, अजिबात नाही पोलिसांचा आदर करू कायद्याने, असं काय हे नाही. पण जे आहे ते आहे की लोकांना कायदा माहीत नसल्यामुळे मग लोक धोका पण तयार करतात. त्यामध्ये आपण हे बघा काल हे केलं ना, त्याप्रमाणे आपण नोटीस पण सगळं बरोबर आहे. पाठीमागे नावं लिहून द्या. शेतकऱ्यांच्या सह्या दाखवा मला, बाकी काय नाही. ते सह्या द्यायला तयार नाहीत ना सह्या. असं नाही होणार. जो कोणी द्यायला आला होता किती लोकांनी नाकार दिला आणि त्याच्यावर रिमार्क पाहिजे. सदरचा माणूस नोटीस स्वीकारत नाही. किती समजावलं पाहिजे ना लोकांना, नागरिक आहेत ते. किती याच्यावरती रिमार्क लोकं अडाणी आहेत, अज्ञानी आहेत. ते शेरा दिला पाहिजे का नको? आता आम्हाला विरोधाच्या सह्या दिल्या, तुम्हाला नाही दिल्या तर आमच्याकडे सह्या आहेत. आम्ही व्यक्तिगत नाही बोलत, म्हणजे हे नाही बोलत ते मी नाही बोलत. साहेब टपाल घेऊन गेल्यानंतर माणूस उपलब्ध नसेल, स्वीकारत नसेल तर त्याच्यावर असं शेरा आता मारतो. समोर साहेब आल्यामुळे समोर आपण देतोय ना, नाही ओपन आहे. नाही, या ज्या नोटिसा काल घेऊन आलेले बोलतात ते, तर मग त्याच्यावरती किती वरती शेरा आहे, किती लोकांकडे गेले? काहीच आहे. म्हणून आता आपण लेखी हे करतो ना, देतो ना. मोजणीला आलेला विरोध होतो ना, लोकांना मान्य नसेल तर विरोध करायचा आधी नाही. असं नाही की सरकार आहे जबरदस्ती करू शकतो. तुमचं काय तहसीलदार साहेबांना फोन करताय? मीटिंग मध्ये बसतो. बोलून द्या. हॅलो, सागरजी तुमचा हो कार्यक्रम चल आपण ग्रामस्थ कोण आहेत त्यांचं बोलायचं साहेबांचं. साहेब भूमी अभिलेख मार्फत आपण आपलं नाव थांबा थोडं, साहेबांशी बोलू द्या मला. ठीक आहे ना, हे लाईव्ह चालू आहे, जे बोलायचं ते बोलत राहा. नंतर घेऊ. हो त्यांचं घ्या, आमचं त्यांचं घेऊ, ग्रामस्थांचं घेऊ. त्यांचं घ्या. नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. अंतारली गावच्या ग्रामस्थांचं शासकीय जमीन मोजणीसाठी या ठिकाणी विरोध आहे. ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की ही जरी सरकारी जागा असली तरी देखील त्या जागेमध्ये आमच्या मालकीच्या सातबाऱ्याच्या जमिनी आहेत, आमच्या मालकीची घरं आहेत, आणि अशा वेळेला या ठिकाणी जर कुठला सरकारी प्रोजेक्ट येत असेल, आता ती जमीन जी आहे ती महा इन्क्युबेटर अँड इनोव्हेशन सेंटर यासाठी ती पाहिजे आहे सरकारला, आणि त्यासाठी मोजणीसाठी ही सगळी मंडळी शासकीय मोजणीसाठी लोक आलेली आहेत. पण ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे, एकतर आम्ही तिथले मूळ रहिवासी आहोत, आमच्या जमिनी आहेत, तिथे आमची घरं आहेत, आणि अशा वेळेला आम्हाला विश्वासात न घेता 2013च्या कायद्यानं या ठिकाणी जर नोटीस दिली असती तर ती आम्हाला मान्य असती. परंतु या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने आम्हाला विश्वासात न घेता ही मोजणी चालू आहे, त्यामुळे या मोजणीला विरोध आहे, असं सगळं प्रकार आहे. या सगळ्या ग्रामस्थांचं काय म्हणणं आहे, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले ओबीसी नेते राजाराम पाटील साहेब यांचं काय म्हणणं आहे, हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचं. शिवाय या ठिकाणी मोजणी अधिकारी जे आहेत किंवा मंडळ अधिकारी आलेले आहेत तिथनं, बरोबर ना, मंडळ अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत. सुरुवातीला ग्रामस्थ आहेत, त्यांची काय भूमिका आहे आपल्याला जाणून घ्यायचं. जरा इकडे प्लीज. आपलं नाव सांगा अगोदर. मी जयेंद्र हरी पाटील, ग्रामस्थ अंतरली. आमचं याबाबत म्हणणं असं आहे का आमच्या गावची गायरान जमीन साधारणतः 25 हेक्टरच्या आसपास आहे. त्या जागेच्या पोटात लगतच सोडून द्या, पोटामध्ये आमच्या जवळजवळ काहीतरी 10-12 लोकांच्या एकरमध्ये सातबाराची हे आहेत. प्लस त्या जमिनीमध्ये गायरान जमिनीमध्ये अनेक लोकांची घरं आहेत. अंतर्लीमध्ये जी काही जागा होती ती 25 हेक्टर शासन निर्णयाने ते घेण्यात आलेली आहे. त्यानंतर ते त्याच्यात पहिले टप्प्यात काहीतरी 20 एकरचं बांधकाम करणार आहेत. याचे कुठल्याही प्रकारचे आम्हाला ग्रामस्थांना त्याची आयडिया नाही, तिथे काय होणार आहे काय नाही होणार याची, किंवा काय शिजणार आहे काय भुजणार आहे, त्याच्यात भुजल्यानंतर कोण खाणार याची आम्हाला काहीच आयडिया नाही आहे. ह्यो जो काही शासनाचा निर्णय आहे तो आमच्या येणाऱ्या पिढीवर हानिकारक ठरणार आहे. आज 20 एकर घेतली, 25 हेक्टर तर ऑलरेडी शासन निर्णयाने ते घेतलेलीच आहे, परंतु आज 20 एकरची मागणी केली आहे. उद्या सकाळी त्याची आणखी मागणी केली तर येणाऱ्या पिढीला आम्हाला जागा शिल्लक राहणार नाही. गावठाण विस्तार अनेक वेळा मंजूर होऊन सुद्धा ते नामंजूर करण्यासारखे प्रकरण झालेले आहेत. जर उद्या सकाळ आम्हाला कुठल्याही प्रकारची जागाच राहिली नाही किंवा नैसर्गिक जी वाढ आहे ती अडचण निर्माण होणार आहेत. अडचण निर्माण होल्या कारणाने आम्हाला कुठे जागायचं कमतरता भासणार आहे.
त्यानंतर जर इथं प्रोजेक्ट येतो तर त्याचा अंतर्ली कामं असताना काय त्याचा फायदा किंवा काय तोटा याचाही शहानिशा किंवा आम्हाला कुठल्याही प्रकारची कोणी माहिती देत नाही किंवा आमच्या कुठल्याही प्रकारची कोणी संपर्क साधत नाही. हे सगळं वरच्या लेवलला सर्व निर्णय घेतलेले आहे. त्याच्यामुळे होणारा महाहाब याची पूर्ण आम्हाला आयडिया किंवा माहिती न दिल्या कारणाने आमच्यावर नेमका कुठल्या प्रकारचं हे होतो याची आयडिया ते प्रकल्पाला आमचा विरोध आहे. बरं बघा, एक गोष्ट या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की मी बरेचशी कागदपत्र पाहिली. त्यामध्ये या ठिकाणी गटविकास अधिकारी त्यांच्या ग्रामपंचायतीला पत्र आहेत, त्याच्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांचं पत्र आहे. ग्रामपंचायतीला खरं म्हणजे या सगळ्या बाबतीत पूर्वकल्पना असायला पाहिजे. आता ती ग्रामसेवकांनी देखील त्यांना पत्र दिलेलं आहे. त्याच्यामध्ये ग्रामपंचायतीचा अहवाल या ठिकाणी BDOनी मागितलेला आहे. आता या सगळ्या बाबतीत विद्यमान ग्रामपंचायतचे जे सदस्य आहेत त्यांना देखील आपण विचारणार, तुम्हाला खरोखर या बाबतीत माहिती होती का किंवा या बाबतीत तुमचं सगळं काय म्हणणं आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. साहेब, आपली ओळख द्या अगोदर. मी हनुमान विष्णू ठोंबरे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहे. बरं, आता ह्या ग्रामस्थांचा ह्या मोजणीला विरोध आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी ग्रामसेवकांची, काय नाव त्यांचं बोलले आपण, जागरे साहेब, त्यांच्याशी फोनवर बोललो आणि त्यांना विचारलं की ह्या सगळ्या बाबतीत जी प्रक्रिया सुरू आहे तुम्हाला काय माहिती आहे का. तर त्यांनी सांगितलं की आमची कुठलीही परवानगी घेतली गेलेली नाही, सगळं वरिष्ठ स्तराकडनं हे सगळं चालू आहे. आता विद्यमान जे सदस्य असल्याकारणे त्याची त्यांना देखील माहिती असावी किंवा आहे की नाही त्याविषयी त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया. काय म्हणणं त्या ग्रामसेवक का बोलले की आम्हाला याविषयी कुठली पूर्व परवानगी घेतली नाही, ग्रामस्थांनी यासाठी विरोध केलेला आहे ते देखील आम्हाला माहीत आहे, परंतु आम्हाला या बाबतीत कुठलाही गोष्ट विचारात घेतली गेली नाही. या बाबतीत काय तुम्ही सांगा. ग्रामपंचायतला कोणत्याही प्रकारचं पत्र शासनाचा नव्हता. आम्ही जेव्हा मासिक मीटिंगमध्ये चर्चा झाली मग त्यावेळेस आम्ही अंतर्ली ते ग्रामस्थांशी मी संपर्क साधल्यानंतर मला असं समजलं का ते शासनाचा कोणता प्रोजेक्ट येते. तर काही 4-5 महिन्यापूर्वी आम्ही थोडासा चर्चा करण्याचा प्रयत्न केला, पण ग्रामस्थ काही लोक आलेली नव्हती. चंद्रदान चांगल्या प्रकारचा त्याच्यामध्ये फॉलोअप घेतलेला. त्याच्यानंतर आम्ही थोडा खासदार साहेबांची चर्चा झाली. साहेबांनी सांगितलं की जर शासनाच्या जमीन जर एखादा प्रोजेक्ट होत असेल काय विरोध, लोकांची घरं असतील ती वाचली पाहिजेत आणि ज्यांचा सातबारा त्यांना न्याय भेटला पाहिजे. तर आमचा खासदार साहेबांवर आणि रवी चव्हाण साहेबांवर आमचा विश्वास शेतकऱ्यांना न्याय भेटेल एवढी आम्ही अपेक्षा करतो त्यांच्याकडे. बरं, राजाराम पाटील साहेब तुम्ही इकडे ना, थोडंसं फोकस व्यवस्थित होईल कॅमेरा. राजाराम पाटील साहेब ते जमीन हक्काच्या आंदोलनासाठी सातत्याने शेतकऱ्यांसोबत लढत असतात, त्यांना मार्गदर्शन करत असतात. आज मुद्दामच ग्रामस्थांनी आपल्याला या ठिकाणी बोलवून घेतलेलं आहे. खरं म्हणजे ही सगळी पार्श्वभूमी पाहिल्यानंतर शासकीय इथे आता मंडळ अधिकारी त्यांना मी विचारणारच आहेत, शासकीय ही जमीन आहे आणि त्याच्यावर प्रोजेक्ट देखील शासकीय आहे आणि त्याच्यासाठी ती त्यांना जमीन हवी आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही वेळोवेळी या संदर्भात नोटिसा दिलेल्या आहेत, परंतु ते पर्सनली न देता आम्ही लिस्ट दिली होती आणि ग्रामस्थांनी त्या स्वीकारलेल्या नाही. त्याच्यामुळे एक प्रकारे आमची आम्ही प्रक्रिया पूर्ण केलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे ग्रामस्थांनी इथे मोजणी करून द्यायला पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे. तुम्ही या सगळ्या बाबतीत आपला जो अभ्यास आहे त्या बाबतीत त्याविषयी आपण काय सांगू शकाल, म्हणजे योग्य कोण आहे याच्यामध्ये, ग्रामस्थ योग्य आहेत की सरकारी अधिकारी योग्य आहेत, नक्की काय परिस्थिती. आपल्याला हे सांगायचं इथे लोकांना की आपल्याकडे 73वी घटना दुरुस्ती झाली आणि त्याने घटनादुरुस्तीने सांगितलं की बाबा जसं लोकसभेला राज्यसभेला अधिकार आहेत तसं ग्रामसभेला सुद्धा अधिकार आहेत. ग्रामसभेचे अधिकार आज धोक्यात आलेले आहेत. आता यांना जर जागा घ्यायची आहे, सरकारी प्रोजेक्ट आहे आणि म्हणणंच सरकारी जमीन आहे, तर जमिनीच्या वर ज्या नोंदी आहेत म्हणजे आता तिथे सातबाऱ्याची मालकी आहे आणि सातबाऱ्याची मालकी ते सांगितले की या सर्वे नंबरमध्ये 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 आणि 22 हे जे सर्व नंबर 21 मधले हे सगळे अंतर्गत ही मालकी आहे. मग जिथे जमीन मालकी असते सर्वे कोणालाही करू दे, सर्वे शेवटी सरकारच करतं, पण जमीन मालकाला नोटीस दिली पाहिजे, त्याची सही घेतली पाहिजे. हे संविधानिक गोष्टी आहेत. आमची जमीन आहे, सरकार म्हणजे कोण. आता इथे लोढा बिल्डरचे हे आहे, ही जमीन कशावरून सरकारला चालले की लोढाला चालले कसं कळणार लोकांना. कारण जो प्रोजेक्ट तुम्ही घेतला शासकीय प्रोजेक्ट आहे मला मान्य आहे, ग्रामसभेची मान्यता का घेत नाही. 2013च्या कायद्याने सांगितलंय की ग्रामस्थांची परवानगी म्हणजे ग्रामसभेचा ठराव लागेल. जिल्हाधिकाऱ्यांनी सोशल इम्पॅक्ट रिपोर्ट केला पाहिजे. या लोकांवर याचा प्रकल्पाचा काय परिणाम होईल याचा अभ्यास केला पाहिजे. त्याशिवाय मोजणी तुम्हाला करायचा अधिकार नाही. तर तुम्ही अशा प्रकारची मोजणी करत असाल, आज नागरिकांचं म्हणणं आहे संविधानाच्या आर्टिकल 21 नुसार आमचं म्हणणं ऐकून घ्या, आजची मोजणी रद्द करा, महिन्यांनी लावा, ग्रामसभा घ्या, इथले लोकप्रतिनिधी, इथले खासदार, इथले आमदार, इथले सगळे ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक या सगळ्यांना विश्वासात घ्या आणि भोळ्या लोकांना फसवू नका. कारण आपल्याला माहित आहे की नवी मुंबईत 5 कोटी रुपये गुंठा चालू आहे
आणि असं असताना 15 लाखाच्या वर रेट इथे लोडांनी दिलेला नाही. शेतकऱ्यांची फसवणूक झाली. आता लोकांचं म्हणणं अशी नेहमीच आमची फसवणूक होत असेल तर जे काय ती चर्चा झाली पाहिजे. पोलीस पण इथे आहेत, पोलिसांना पण आम्ही ते सांगितलं की आमचा संविधानिक विरोध आहे याला. तुम्ही नोटीस ज्यांना दिली, ज्यांची जमीन आहे त्यांची सही तर घ्या कमीत कमी. आज लोक जमलीत. हे जयेंद्रदादा नेहमीच प्रयत्न करत होते, पण त्यांच्या बोलण्यातून लक्षात आलं की लोक काही एकत्र यायला तयार नाहीत. हा सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे. पण आज काय झालंय, आज आम्हाला अधिकाऱ्यांनी सांगितलं, मंडळ अधिकाऱ्यांनी, की आम्ही कोणाच्या सह्या घेऊ शकले नाहीत. लोक सह्या देत नाहीत. तुम्ही सह्या घेऊ शकला नाहीत हे तुमचं अपयश आहे. आम्ही तर सह्या आणल्यात ना आता विरोधाच्या. तुम्हाला संमतीच्या सह्या नाही भेटल्या, पण इथे विरोधाच्या सह्या मोठ्या प्रमाणात. हा ठरावच आहे. ग्रामसभा अंजरली यांचा ठराव आज दिनांक 7/11/2023 रोजी शेकडोंच्या संख्येने अंतारली येथील आगरी कोळी ओबीसी ग्रामस्थ एकत्र येऊन सर्वेस विरोध करण्याचे पत्र आणि सर्वसंमतीने देण्याचा जाहीर विरोध करण्यात आला आहे. ठराव घेण्यात आला आहे आणि त्यामध्ये ह्या सगळ्यांच्या सह्या आहेत. जर तुमच्याकडे लोकांच्या सह्या नसतील तर आपण तर सह्या घेऊन माणसांना घेऊन आलोय. तर साहेब मला एक गोष्ट विचारायची आहे. कुठलाही प्रकल्प जेव्हा शासकीय प्रकल्प येत असतो त्याची सुरुवात स्टेप बाय स्टेप होत असते. म्हणजे अगोदर त्याचा GR निघतो, बरोबर. त्याच्यानंतर त्या भागातल्या लोकांना नोटिसा दिल्या जातात कशा संदर्भात. त्याच्यानंतर नोटिसांवर हरकती मागवल्या जातात. हरकती मागवल्यानंतर मग हरकतींचा विचार केला जातो आणि त्याच्यानंतर हे सगळं सर्वे वगैरे होत असतात. आता या ठिकाणी म्हणजे रायगड जिल्हा किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये अलिबाग विरार कॉरिडॉर जात आहे, त्यामध्ये देखील मग त्याच्यानंतर मग भूसंपादनाच्या नोटीस दिल्या जातात. ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आणि या आताच्या ज्या प्रोजेक्टमध्ये काय फरक दिसतो आणि त्याच्यामधलं कुठलं योग्य आणि कुठलं अयोग्य? सगळ्या नागरिकांसाठी आपण बोलतोय की भूसंपादन कायदा 2013 हा देशात आता चालू आहे आणि त्या कायद्यानुसार जो बाजारभाव चाललाय, म्हणजे नवी मुंबईत सिडको 5 कोटींनी जमिनी विकते, त्याचे 4 पट भाव दिला पाहिजे. गुंठ्याला 20 कोटी. इथले जे सगळे व्यवहार झालेत ते 15 लाखाच्या आत झालेत. म्हणजे ठाणे जिल्ह्यातल्या आगरी कोळ्यांची फसवणूक झालेली आहे. आता प्रश्न काय, आता जमिनी तर जवळजवळ गेल्या. आता त्या गावामध्ये गुरचरण जागा आहे. गुरचरण जागेच्या संदर्भात माननीय सुप्रीम कोर्टाने निर्देश दिलेत की ओबीसी, SC आणि ST यांच्या घरांना सुरक्षा सुप्रीम कोर्टाने दिली. त्याला हात लावण्याचा अधिकार नाही. बऱ्याच ठिकाणी यांच्यावर तोडक कारवाई होते. आता इथे प्रोजेक्ट होणार असेल तर 100% अडचणीची घरं आहेत ती तोडणार हे लोक, पण हे सांगत नाहीत स्पष्ट. हा गावाला सरळ सरळ धोका आहे. आता मोठी मोठी घरं आपण पाहिली की त्यावर घरं आहेत आणि या घरांमध्ये SC आणि ST आणि ओबीसींची असतील तर तोडायचा तुम्हाला अधिकार नाही. त्याचे निकाल आपल्याकडे आहेत. आपण या निमित्ताने लोकांचं प्रबोधन करतोय, आम्ही अधिकाऱ्यांचं पण प्रबोधन करतोय की सरकारी जरी जागा असली तरी सरकारी जागा ताब्यात कुठे सरकारच्या. यातल्या अनियमितता जर सांगायची झाली जर सहज तर या सगळ्या गोष्टीमध्ये कुठल्या गोष्टी अनियमितता म्हणजे तुम्ही सांगू शकाल या गोष्टीमध्ये अनियमितता झालेली आहे? उदाहरणार्थ नोटीस सभेचा ठराव नाही. पहिली गोष्ट, जर तुम्हाला सरकारी प्रोजेक्ट आहे त्यांच्याकडे एक हे आहे GR आहे, तो घेऊन या आलेत का नाही तुम्ही? तर तो GR आहे. शासनाने राज्य स्तरावर एक GR काढलाय, पण तो GR काढताना तो बेकायदेशीर आहे. GR राज्य शासनाचा, पण कायदा 2013चा केंद्राचा आहे. केंद्राचा कायदा असताना राज्य शासन कसं GR काढते? या गावात हा प्रोजेक्ट करायचा आहे. बरं ठीक आहे, तुम्ही काढला, तुमची सत्ता आहे आणि आत्ताची सत्ता तुम्हाला माहिती आहे ओबीसींच्या विरोधी आहे, तर तुमची सत्ता आहे म्हणून तुम्ही निकाल घेतलात. पण आज त्या भागात लोकांची राहती घरं आहेत, 30 ते 35 घरं आहेत, जमिनी आहेत मालकीच्या. मग त्यांना तुम्ही विश्वासात का घेत नाही? हा अशा प्रकारचा GR त्यांनी काढलेला आहे बघा. सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक 1723 हा मंत्रालयातून काढलाय. मग मंत्रालयातून तुम्ही हा जर GR काढला तर ग्रामसभेला एक पत्र द्यायचं, ग्रामसभेचा ठराव घ्यायचा आणि जे जमीन मालक आहेत, घर मालक आहेत, त्यांना विश्वासात घ्यायचं. तुम्हाला जर इथे प्रोजेक्ट होणार तर त्यांची घरं तोडणार. हे नवी मुंबईत आपण 10 गाव उठवली विमानतळासाठी, म्हणजे तुम्ही पण तेच करणार आहात. मग ते सरळ सांगा ना, उगाच लोकांना धोक्यात का ठेवता? बरं, इथे आता बघा पंचायत समिती इथे आहे. आता पंचायत समितीचे सदस्य पद जवळजवळ 2-2.5 वर्षापासून रिक्त आहे का? किती वर्षापासून? आता पंचायत समितीचे सदस्य असल्यानंतर ते आपली बाजू मांडू शकतील. ग्रामपंचायत आहे म्हणजे ग्रामसभा किंवा तिथली बॉडी ते आपली बाजू मांडू शकेल. इथले नेते मंडळी आहेत, स्थानिक नेते मंडळी असतील, आमदार असतील, तेही बाजू मांडू शकतील. या सगळ्यांना विश्वासात न घेता सरकार कुठला असं सरकार की डायरेक्टली अशी करू शकतं? हे सरकार आता लोकांवर हे प्रकल्प लादतंय. जसं नवी मुंबईत सिडको लादली गेली, गोळ्या घातल्या वसंतदादा पाटील या मराठा मुख्यमंत्र्यांनी आग्र्यांवर, तीच पद्धत आज ठाणे जिल्ह्यात आहे. ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लोढांनी जमिनी घेतल्यात. ते किती कायद्याने घेतल्यात हा प्रश्न आहे. कदाचित या रस्त्यात किंवा या कॉलनीमध्ये गुरचरण जागा गेली पण असेल,
शंका आहे माझी, पोलिसांनी त्याचा शोध घ्यावा, आपण पोलीस स्टेशनला तक्रार करू. तशीच आज ही जमिनीची चोरी सुरू आहे. शासन असेल तर शासनाला माझं म्हणणं आहे, आम्ही पण भारताचे नागरिक आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान आम्हाला दिलं आणि सांगितलं की नागरिक हा सगळ्यात मोठा अधिकारी आहे इथला. असं नाही की आमदार झाला तो अधिकार, नगरसेवक झाला, सामान्य नागरिक तो पण SC ST OBC हा या देशाचा मालक आहे. मग त्यांना विश्वासात घ्या. अधिकाऱ्यांना माझं म्हणणं आहे, आपण एवढं बोलतोय लोकांसमोर, तुम्ही येऊन तुमचं मत मांडा. बाबा रे, बरं तिथे मंडळाधिकारी आहेत त्यांना आपण विनंती करूया की त्यांनी देखील नक्की त्यांची काय बाजू आहे, म्हणजे शासनाची बाजू जर योग्य असेल त्याविषयी शासनाची बाजू जी आहे ती मांडावी आणि ग्रामस्थांचं प्रबोधन करावं अशी माझी विनंती आहे साहेबांना. साहेब आपलं नाव काय? थांबा थोडं 2 मिनिटं, साहेबांचा फोन येतोय मला. ठीक आहे, ठीक आहे. मी त्यांच्याशी आपलं नाव फक्त सांगा. तो के जाधव. आपलं काय पद आहे साहेब? मी मंडळ अधिकारी आहे. या विभागाचा मंडळ अधिकारी आहे. तर के जाधव साहेब आहेत मंडळ अधिकारी. त्यांनी अगोदर खरं म्हणजे बरीचशी चर्चा केलेली आहे, परंतु आता ते वरिष्ठांशी बोलतात या संदर्भात आणि वरिष्ठांशी बोलल्यानंतर नक्की काय ठरतं किंवा काय म्हणणं आहे ते सांगणार आहेत. तोपर्यंत आपण इतर नागरिकांच्या प्रतिक्रिया घेऊया. ग्रामस्थांपैकी ज्यांची घरं आहेत, बरं ग्रामस्थ 2 मिनिटं, ग्रामस्थ जे आहेत कोणी बोलेल का ज्यांची घरे आहेत, ज्यांचा उतारा आहे सर्वे नंबर? बरं तुमचं नाव काय? माझं नाव जितेंद्र पाटील. आमची ह्याच्यामध्ये 2 सर्वे नंबर आहेत. 12 आहे, सर्वे नंबर 12 आहे आणि 19 आहे. ओके. त्याच्यामध्ये किती साधारण जागा आहे तुमची? साधारण त्याच्यामध्ये 35 एक गुंठे असेल. ओके. अजून कोण आहे ज्यांचं स्वतःचं घर आहे किंवा जागा आहे त्यांची? माझं नाव गजानन पाटील. माझी 6 नंबर सर्वे नंबर 7 नंबर 11 गुंठे जागा आहे. किती? 11 गुंठे. अजून कोण आहे का? ज्यांनी मी चंद्रकांत पाटील. माझी जागा आहे ती 2 सर्वे नंबर आहेत, 13 आणि 15 आणि 16 नंबर पण आहे. कृपया मी जे बोलेल त्यालाच उत्तर द्या. एक्स्ट्रा बोलायची आवश्यकता नाही. हे लाईव्ह चालू आहे. काही आक्षेपाने बोललं तर त्याच्यावर कारवाई होऊ शकते. तर आपलं नाव? अनंत पाटील. बरं आपली काय भूमिका आहे किंवा तुमची स्वतःची यामध्ये जागा आहे का काही? माझी स्वतःची जागा आहे. ओके. सर्वे नंबर 10 आहे आणि बाजूला सर्वे नंबर 22 आहे. ओके. साहेब हा जो आज सर्वे लावला आहे, सिटी सर्वे जो लावला आहे, सिटी सर्वे लावताना मी मंडल अधिकाऱ्याला एक रिक्वेस्ट करतो की सिटी सर्वे करत असताना चतुर्सीमेवाल्यांना नोटीस द्यावे लागतात. सेपरेट नोटीस द्यावा लागतं. लिगल प्रोसिजर आहे बरोबर. आणि त्याही प्रोसिजर हा ना करता हा एकदमच या लोक येऊन ते सिटी सर्वे करण्याचा प्रयत्न वगैरे केला आहे, हा कुठेतरी कायद्यात बसत नाही साहेब. दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी आहे की ही जी गुरुचरण आहे, या गुरुचरणीमध्ये 35 ते 40 घरं आहेत आणि ह्या गुरुचरणीमध्ये आजूबाजूला आमची जवळजवळ 250 ते 200 एकर जागा लावगड आहे साहेब. आणि त्या शेतीच्या लावगडीसाठी नांगरणीसाठी लागणारे बैल किंवा लागणारी जी ढुरं आहेत ती आमची चरण्यासाठी ही गुरचरण आहे साहेब. लक्षात आला का? आणि ही गुरचरण जर कदाचित शासनाच्या काही प्रकल्पानुसार तर त्या लोकांनी जर हस्तगत केली तर आमच्या जमिनीचं काय होईल, आमच्या घरांचं काय होईल किंवा वाढणारी लोकसंख्या जी आहे गावात त्याचा काय होईल, हा मोठा प्रश्न आहे साहेब. तर या गोष्टीबद्दल आमच्या पूर्ण ग्रामस्थांचा विरोध, मोजणीला विरोध आहे साहेब. तुम्ही लिगलमध्ये जर काय करत असाल तर त्याचा आपण विचार करू ना. म्हणजे विश्वासात जर घ्या लोकांना. बरं कोणाला बोलायचं आहे? आता कोणतरी बोलणार होतं. काय नाव? या. काय विषय परत म्हणायचं? आमची सुद्धा त्याच्यामध्ये 2 सर्वे नंबर जागा आहे, परंतु वैयक्तिक विषय नाहीये. ती शासकीय गुरचरण आहे. पण शासकीय गुरचरण जरी असली ना तरी ती आमच्या लोकांनी राखली म्हणून राहिली. बाकी ठिकाणी तुम्ही बघितलं ना तर शासकीय जमिनींची काय परिस्थिती आहे, म्हणजे ते दुसऱ्याला पोराला आपल्याला कपडे घेऊन जायला लागतं, तसं शासन त्यांना घरं बांधून देते. आणि टॉवरमध्ये आपण घरं मातीने बांधतो, पण ह्या लोकांना RCCच्या भिंती भेटतात. परंतु आता इथे प्रोजेक्ट जो हे केला तर आम्हाला विश्वासात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट, स्थानिक स्वराज्य संस्था आहे ती कशाला बनवली? 2.5 वर्ष झाले जर पंचायत समिती सदस्य या ठिकाणी रिक्त पद आहे तर तिथे ती निवडणूक झाली पाहिजे होती. त्यांना ती गोष्ट माहीत पडली असती आणि त्याच्यानंतर त्यांनी रितसर विरोध नोंदवला असता. परंतु म्हणजे अशा पद्धतीने सगळा या ठिकाणी अनास्था अशा वेळेला दिसून येते आणि ती वाईट गोष्ट आहे. पाटील साहेब काहीतरी बोलतात आपल्याला. बाजूला जाऊया. तुमच्यावर आम्ही विश्वास कसा ठेवायचा सांगा मला. एक मिनिट पाटील साहेबांचं बोलणं चालू आहे काहीतरी त्या संदर्भात. ओके.
नाही ते कसं आहे, त्यांना जर माहीत असतं तर तुम्हाला त्यांनी सरळ संमती दिली असती. सरकारला कोणाचा विरोधच नसतो ना. हॅलो, आपल्या सरकारला कोणी विरोध करेल का? आता लोकांनी विरोधाची पत्र दिलीत, लोकांच्या सह्या आहेत तिथे. आमचं म्हणणं आहे तहसीलदारांनी इथं यावं, लोकांना समजवावं. आता फोनवरून माझ्याशी बोलताय तुम्ही. हॅलो, लोकांना काय कळणार? हां 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 मान्य आहे पण हे तुम्ही हे बघा, मी उरणवरून आलोय. हे तुम्ही इथल्या लोकांना सांगितलं असतं तर आम्हाला उरणवरून इथे यायची गरजच नव्हती ना. तुम्ही नीट समजावू शकला नाही सर. हॅलो, कोणाला विचारू? नाही काय प्रश्न आहे 40 घरांचा. स्पीकरवर ठेवता येईल ना जरा प्लीज? स्पीकरवर ठेवता ऐकते लोक. सर तुमचा फोन स्पीकरवर ठेवू का? घ्या ना. हॅलो हा सर, काय धन्यवाद तुम्हाला की लोकशाहीसाठी हे गरजेचं आहे. आम्ही कायदा हातात न घेणारे लोक आहोत, तुमचा पण आदर करणारे आहोत. पण प्रश्न आहे, लोकांच्या शंका जर शासनाने दूर केल्या असता ती ही स्थिती नसती आली ना आजची. नाही, कसं आहे की त्याच्यात शासनाचा GR आहे हा, आणि त्याने फक्त जमिनीची मागणी केलेली आहे. अद्यापर्यंत जमीन अलॉट केलेली नाही आणि जमीन अलॉट करण्यापूर्वी तिथली वस्तुस्थिती आम्हाला त्या मोजणीच्याद्वारे शासनाकडे पाठवायची. अद्यापर्यंत कुठली जमीन अलॉट झालेली नाही. साहेब बघा, याचा 5 ऑक्टोबर 2023 या प्रकल्पाचा ठराव झालाय. हॅलो, नाही, ठराव झालाय पण आणि त्याच्यामध्ये असं लिहिलंय की ही जमीन अतिक्रमित नाही, असं खोटं लिहिलंय. नाही मग तसं नाही. याच्यात आहे, तुम्हाला मी GR वाचून दाखवतो पाहिजे साहेबांना. यामध्ये नाही, थांबा. त्यात काय म्हटलं की जिल्हाधिकाऱ्यांनी देण्याची कारवाई करावी. हो, पण याच्यामध्ये ही जमीन मोकळी आहे असं लिहिलंय. पण यामध्ये जमिनीमध्ये 40 गावठाणातली घरं आहेत. पुन्हा दाखवणार ना आपण अतिक्रमणात. हो, पण आम्ही साहेब शेतकरी संभ्रमात आहेत. कायदा आणि सुव्यवस्था आता पोलीस सुद्धा आम्हाला सहकार्य करतात. नाही असं आहे की गेल्या वेळेस 8 दिवसापूर्वी झालेला विषय होता. त्यानंतर मुद्दे आम्ही रद्द केली. त्या लोकांनी माहिती यायला पाहिजे ना, असं नाही ना होणार. नाही पण तुम्ही जाहीर ग्रामसभा घ्यायची ना. कायदा 13चा काय सांगतो? नाही, ग्रामसभा घेण्याची कुठली तरतूद नाही. मोजणी हे बघा, तुम्हाला माहित नसेल तर सांगतो. भूसंपादन कायदा 2013 नुसार तुम्हाला सर्वेक्षण संपादन हे आम्ही करत नाही. खाजगी जागा नाही, ही शासकीय जागा आहे. अहो, शासकीय जागा आहे. त्या शासकीय जागेत सर्वे नंबर आहेत, खाजगी सर्वे नंबर आहेत. आम्ही दाखवू का? सर्वे नंबर वाचून दाखवू का? नाही पण ते घेणार नाही ना आम्ही. तुम्ही घेणार नाही यावर विश्वास आम्ही कसा ठेवा? तुम्ही इकडे या आणि आम्हाला समजवा. नाही समजावायचा विषय नाही, पण मी समजावू ना. मग तुम्ही काय आमच्यावर आता पोलिसांकडून जबरदस्ती करणार का? लोक बघा, इकडे लोक 400-500 लोक आहेत. काय बघा, इथे वाद होऊ नये म्हणून तुम्हाला विनंती करतोय. तहसीलदारांची आज्ञा आम्हाला मान्य आहे, पण 2 मिनिटं येऊन समजावून सांगा. तुम्हाला यात काही धोका नाही, किंवा लेखी पत्र द्या आम्हाला. हो का? काल झालेलं आहे, त्यांना जे काय असेल त्याच्या निवेदनाला आम्ही उत्तर देतो. काय हे बघा, काल झालेलं आहे तेव्हा हे लोक नव्हते, आज लोक वेगळे आहेत. गाव जमलं इथे. उत्तर द्या आणि त्याच्यानंतर करा मोजणी ना. हा, तुम्ही याला उत्तर द्या आणि पुन्हा मोजणी 4 दिवसांनी करा. आमचं काहीच म्हणणं. आम्ही उत्तर देऊ. मोजणी झाल्यानंतर तुम्हाला मोजणी झाल्याबरोबर त्यांचं जे ऑब्जेक्शन आहे त्या मोजणीच्या पंचनाम्यात लिहिलं जाईल आणि त्याला उत्तरही दिलं जाईल. हा, पण ठीक आहे, मी लोकांशी बोलतो आता. मी लोकांना विचारतो, ही मोजणी तुम्हाला मान्य आहे का? मग आपण पोलिसांना सांगा, आम्हाला सगळ्यांना अरेस्ट करा. आज आपण गाडीत बसून जाऊ, अरेस्ट करा. आमचा संविधानिक विरोध आहे, आम्ही कोणताही गुन्हा नाही केलेला. आम्हाला सगळ्यांना अरेस्ट करा. हॅलो तहसीलदार साहेब, लोकांचं म्हणणं आहे सगळ्यांनी हात उंच करा, फोटो काढा 1 2 3. लाईव्ह चालू आहे हे सगळं, लाईव्ह चालू आहे हे लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे सध्या प्रभात विरोध आहे आणि आमचा विरोध, संविधानिक विरोध तुम्ही मान्य करत नसाल तर सगळ्यांना आम्हाला अरेस्ट करा. हे घ्या. नाही, इथे मोजणी लोकांच्या परवानगीशिवाय होऊ शकत नाही. लोकशाही आहे. शासकीय जागा शासकीय असली तरी सुद्धा ती तिथे गावठाण आहे ना, तिथलं कायदा आहे ना ग्रामपंचायतचा. 7/12 तर साहेब 7/12 डायरेक्ट खाजगी सर्वे नंबर आहे, तिथे घर आहेत लोकांची साहेब. मग ठीक आहे, आता तुम्ही पोलीस अधिकाऱ्यांशी बोला. लोक तर स्वतःला अरेस्ट करून घेतात सगळेजण. हे घ्या साहेब. तहसीलदार साहेब हा सर जाणार ना सगळे आतमध्ये.
बरं इथे अगोदर आहे ना मी तहसीलदार साहेबांशी काय बोलणं झालं त्याविषयी राजाराम पाटील साहेबांना विचारलं. तहसीलदार साहेब म्हणतात मोजणी सरकारी आहे, जागा सरकारी आहे, आम्ही मोजणार. पण सरकार म्हणजे कोण? ग्रामसभेला अधिकार नाहीत का? ग्रामस्थांना का अधिकार नाहीत का? नागरिकांना आर्टिकल 21चा अधिकार नाही का? आहे ना. मग आमचा विरोध म्हणून आतमध्ये बसो, बरोबर आहे ना. त्यामध्ये चुकीचं काय असा विषय. तर ग्रामस्थांची काय भूमिका आहे? आता तहसीलदारांशी पाटील साहेब बोलले आणि अजून देखील त्यांचा आग्रहच आहे की ही मोजणी झाली पाहिजे असं तिथे दिसतंय त्यांच्या बोलण्यावर. काय दुराग्रह आहे, आग्रह नाही दुराग्रह आहे असं पाटील साहेबांचं म्हणणं आहे. म्हणजे दुराग्रह शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. मोजणी करूनच नाही द्यायची. यांची घ्या, नाव सांगा. बापरा पाटील. तुमचं काय सातबाऱ्यात जमीन आहे का तिथे? नाही, आमची जमीन. भूमिहीन आहेत. गरजेपोटी त्याही कुठेतरी पोटा पाण्यासाठी भात शेती स्वतः लावतात. भात शेती बरेच वर्षापासून लावतात. घर आहे ना, भात शेती लावतात गरजेपोटी. म्हणजे कुठल्याही प्रकारची त्यांच्या नावावर जमीन नाही अंतर्लीमध्ये आलेल्या. तर एक घरं आहेत, 1-2 त्यांची छोटी छोटी घरं आहेत. आणि मोजणी सांगू तुम्हाला, आम्ही ते जरी सांगत असेल की ती कायदेशीर नोटीस आहे तरी आमच्या दृष्टिकोनातून ती बेकायदेशीर नोटीस आहे. आणि हे काल तहसीलदारांना आम्ही संविधान ॲप्लिकेशन हरकतीसाठी मोजणीसाठी आम्ही हरकती घेतलेली आहेत. आणि काल सर्व ओके झाले तरी सुद्धा पुन्हा तशी नोटीस दिलेली आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे की आंतरिक ग्रामस्थांनी या संदर्भात कोणीतरी सांगू तुम्हाला जे प्रशासकीय अधिकारी असतील कोणी असतील का याची पूर्ण माहिती द्यायला पाहिजे तुम्ही. बाबा इथं काय शिजणार आहे, काय बुजणार आहे, पुन्हा ती रिपीट करतो. याची आयडिया दिलीस ती भविष्यात येणाऱ्या पिढीला त्याचा काय फायदा होणार आहे का त्याचा नुकसान होणार आहे का? यापुढे आम्हाला सुद्धा जर माहितीच नसली तर आम्ही काय करणार? आज तहसीलदार साहेब जरी बोलत असतील की आम्ही ती घेणार नाही आमची सातबाऱ्याच्या प्रॉपर्ट्या, पण नाही घेणार याची शाश्वती लिहून द्या एकदा तरी पत्रावर, त्याचा काही संबंध नाही वगैरे तरी चालेल ना. बोला तुमचं म्हणणं काय? साहेब, हा सर्वे करत असता अगोदर या लोकांनी ग्रामसभा वगैरे घ्यायला पाहिजे होती आणि ग्रामस्थांना विश्वासात घ्यायला पाहिजे होते. ह्या लोकांनी आता जे काय एकदम येऊन जो सर्वे वगैरे जे काय करतात किंवा त्याविषयी आम्ही हरकत सुद्धा घेतलेली आहे. त्याला एकदाही उत्तर दिलेलं नाही त्यांनी. बरं दोन वेळा, एक मिनिट पाटील साहेब इकडे 2 वेळा हरकत घेतलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे. आता मी परत कायदेशीर गोष्टी विचारणार आहे. जर तहसीलदार यांच्या आदेशानं या ठिकाणी सर्वे होणार असेल तर याला कायदेशीर चॅलेंज करता येऊ शकतं का? आणि असलं तर कोणत्या पद्धतीनं? बघा, सर्वेला स्थानिकांचा विरोध असेल, मग ती जमीन खाजगी असो किंवा सरकारी जमीन म्हणजे तरी काय हो, लोकांचीच जमीन ना. लोकांनी चालवलेलं हे शासन आहे. मालक कोण आहेत? नागरिक आहेत. तहसीलदार मालक नाहीत, तहसीलदार हे नोकर आहेत. मंडल अधिकारी आमचे नोकर आहेत, आमच्या पगारावर जगतात. तुम्ही मालक नाहीत हे मालकाच्या भूमिकेतून बोलायला लागले. कधीपासून बोलायला लागले? इथलं आमचे सदस्य आहेत, ग्रामपंचायत सदस्य, आमचे लोकप्रतिनिधी आहेत. यांना पंतप्रधानांच्या एवढाच अधिकार दिलेला आहे कुठल्या 73व्या घटनादुरुस्तीने. आणि तरी सुद्धा तुम्ही आमच्यावर जबरदस्ती करत असाल. यांचा जर अधिकार काढला असेल तर ग्रामपंचायत रद्द करून टाका. कशाला पाहिजे तुम्हाला ग्रामपंचायतच्या निवडणुका? आमच्या लोकांचा अधिकार आहे. ग्रामसभेचा ठराव आपण दिलाय, त्याच्यामुळे ही जबरदस्ती आहे. आणि ह्याच्यावर एकच उत्तर आहे, देशामध्ये हुकुमशाही सुरू झालेली आहे. सरकार हे उद्योगपतींच्या हातात गेले, अदानीच्या गेले, अंबानीच्या गेलाय, या लोढाच्या गेलेला आहे. आपल्याला ग्रामपंचायतीला कोणी विचारतच नाही. जागा सरकारी असू दे. मग अशा वेळी लोकांनी काय केलं पाहिजे? आज लोकांनी स्वतःला अरेस्ट करून घेतलं पाहिजे, तेव्हा देशाला कळेल लोकशाही धोक्यात आली, आमचं ऐकत नाही. सरकारी मोजणी म्हणजे काय? सरकारी जमीन म्हणजे काय? सरकार कोणाचं? आमचं सरकार. सगळी सरकारी जमीन असतात तर वेगळा विषय होता, परंतु त्याच्यामध्ये खाजगी जमीन आहे. नंबर आहेत. आपण सर्वे नंबरचं पुन्हा सांगितलं. हे सगळे सर्वे नंबर आहेत. 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 लोकांची 40 घरं आहेत. दादा, तुमचं नाव काय? बाबुराव पाटील. यांचं घर आहे तिथे. यांच्या घराला धोका झालाय. आणि पंतप्रधान आवास योजना काढायच्या, बाहेरच्या लोकांना घरं द्यायची आणि गावकऱ्यांच्या जमिनी कोणी घ्यायच्या? सर्रास सगळीकडे गुरुचरण जागेवर पंतप्रधान आवास योजना राबवली गेली. पण आता सुद्धा मोक्याची जमीन आहे. बाजूला लोढाचं खूप मोठं, एक मिनिट, बाजूला लोढाची खूप मोठी कॉलनी आहे आणि इथे खूप मोठ्या पद्धतीने मोकळी जागा आहे. भविष्यात अशी जागा लागण्याचा सरकारचा डाव असावा? सरळ आहे ना. हब आता रिझर्वेशन टाकलं, एक मिनिट, आता रिझर्वेशन या ठिकाणी हब म्हणून दिलं, ती जागा उतार्यावर येईल, लगेच त्या उतार्यावर त्या पद्धतीने त्याची नोंदणी होईल. ते उतार्यावर काढण्यासाठी किती वेळ लागतो सांगा? आता बघा, आपल्याकडे नैनानी, शिडकोने सर्वे नंबर परस्पर बदलले, शेतकऱ्यांना विचारलेच नाही. हा सगळा सर्वे नंबर तहसीलदारांनी बदलला. तुम्ही काय कराल तहसीलदारांना? काहीच करणार नाही. असे अनेक सातबारे बदललेले आहेत. आणि मला सांगा, ज्या केंद्र सरकारने अदानी अंबानीला बंदरं विकली, विमानतळ विकले, कशावरून ही जागा लोढाला विकणार नाहीत? गॅरंटी काय त्याची? त्यामुळे इथल्या नागरिकांचं मी कौतुक करतो.
तुम्ही खरे देशसेवक आहात, तुम्ही खरे राष्ट्रप्रेमी आहात, तुम्ही हा सार्वजनिक विरोध केला आहे आणि तो विरोध केलेला आहे, तो विरोध जरा जाहीर होऊ द्या आपल्या दिबा पाटलांच्या भाषेत. सगळ्यांनी घोषणा द्यायच्या आहेत. बोला सगळ्यांनी, जमीन आमच्या हक्काची, जमीन आमच्या हक्काची, कोण म्हणतो देणार नाही, अरे कोण म्हणतो देणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा, लोकनेते दिबा पाटलांचा, लोकनेते दिबा पाटलांचा, नारायण नागू पाटलांचा, दत्ता पाटलांचा, आगरी समाजाचा, ओबीसी समाजाचा, ग्रामस्थ मंडळ अंतार्लीचा, ग्रामस्थ मंडळ अंतार्लीचा, राजाराम पाटलांचा. आम्ही व्यक्तिगत नेतृत्वासाठी इथे आलो नाही. आगरी समाज ठाणे जिल्ह्यात धोक्यात आलेला आहे, रायगड जिल्ह्यात धोक्यात होता, त्यांना दिबा पाटलांनी वाचवलं. पण मला वाईट वाटतं, दादा समोर या, हा एकच नेता, एकमेव नेता या भागातला, सत्ताधारी पक्षात आहेत ते आणि तरी देखील ते सोबत आहेत. ही या इकडे आहे. एकमेव नेता इथे आहे. एक गोष्ट अशी आहे, टाळ्या म्हणजे वाजवा. एक काय गोष्ट आहे की ठाणे रायगड डोंबरे हनुमान विष्णू ठोंबरे यांचा. मी खूप दिवस या भागामध्ये न्यूज करत असतो आणि वेळोवेळी आरोप होत असतो इथल्या लोकांचा की बाबा स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत ना ते कधीच नसतात. आणि मी पहिल्यांदा या ठिकाणी ठोंबरे यांना पाहतो की ते एकतर सत्ताधारी पक्षात आहेत, कोणी गावचे विद्यमान सदस्य आहेत आणि जिथे लोकांचा आरोप होत असतो की स्थानिक लोकप्रतिनिधी कोण नसतो, परंतु इथे मात्र आहेत ना हे ठोंबरे साहेब आहेत. आणि ही खरोखर एक महत्त्वाची गोष्ट आहे, म्हणजे बाकीच्या लोकांनी त्याच्यानं बोध घेतला पाहिजे साहेब, असं मला वाटतं. गेले 5-6 महिन्यापासून हा विषय चालू होता. ग्रामस्थांशी मी चर्चा पण झाली आणि मी त्यांना सांगितलं सदैव मी तुमच्या पाठीशी आहे आणि मी खासदार साहेबांच्या संपर्क राहून यांना न्याय देण्याचा 100% प्रयत्न करीन. मी सर्वांना शब्द देत आहे. व्हेरी गुड. नाही, काय झालंय की इथले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साताऱ्याचे, खासदार काय नाव त्याचं, श्रीकांत शिंदे साताऱ्याचे, धोक्यात आलाय आगरी समाज, कोळी समाज, भंडारी समाज, कराडी समाज, हा ओबीसी समाज आहे. ओबीसी समाजाचं आरक्षण पण धोक्यात आलेलं आहे आणि ओबीसी समाजाची गावठाणं पण धोक्यात आलेली आहेत. आपण ओबीसी म्हणून संविधानिक पद्धतीने इथे आता विरोध करतोय आणि म्हणून आज मी पुन्हा एकदा पोलिसांना आणि या अधिकाऱ्यांना विनंती करतोय, आपण सर्वे बंद करावा आणि सगळे लोक त्याला आडवे जातील, तुम्हाला ते बंदच करावं लागेल, नाहीतर आम्हाला अरेस्ट करा. तुमचं काय करायचं तुम्ही करा, आम्हाला अरेस्ट करा, एक दिवस आतमध्ये टाका, दुपारच्या जेवणाची व्यवस्था करावी पोलिसांनी, काय हरकत नाही. सगळे तयार आहात? सगळ्यांना तयार आहेत? भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. बोला अधिकाऱ्यांना काय करा. बरं, काय नेमका त्यांची भूमिका आहे अजून काय मला कळलेलं नाही. बरं, आता सर्वे होणार आहे की नाही होणार आहे याविषयी काही आपल्याला वरिष्ठांचे आदेश आलेले आहेत का? साहेब 2 मिनिटं या ना. बोला ना, बोला, सर्वांसमोर बोला, काय प्रॉब्लेम. साहेबांशी बोलणं झालं ना. मग आम्हाला आमचा विरोध आम्ही सांगितलं, आम्हाला यावर सह्या द्या पहिल्यांदा तुमच्या, कारण कसं आहे ते कायदेशीर होईल. एक सही द्या फक्त, याच्या तुमची सही द्या, तुमचा मोबाईल नंबर द्या, पहिलं हे काम करा, म्हणजे बाकीचं ते सुरू होईल. याच्यावर सही द्या. ठीक आहे, पत्र तुम्हाला ओरिजिनल दिलंय. हो, दिलेलं आहे. साहेबांशी बोलणं झालेलं आहे. नाही, मग आम्हाला तुम्ही ते अधिकारी आहेत, तुम्ही आपण शासकीय जागेचीच मोजणी करू. मान्य आहे, पण ती शासकीय जागेला सुद्धा आमचा विरोध आहे. आम्ही, कारण आम्ही मालक आहोत त्या जागेचे. तुम्ही एक सही द्या आम्हाला. हे पत्र 2 मिनिटं वाचून दाखवता येईल का आपल्याला? हो, वाचून दाखव, त्यांची सही होते, त्यांची सही होते. म्हणजे विश्वासात घेऊन परत एकदा सर्वे जर लावला तर काय हरकत आहे का कोणाची? बरं, 1 मिनिटं. जर आता ह्या मोजणी समजा चुकून त्यांनी कॅन्सल केली, आता काय करतात का माहित नाही मला, परंतु त्याच्यानंतर ग्रामस्थांना विश्वासात घेतलं, त्यांची ग्रामसभा लावली आणि तुम्हाला त्याच्यामध्ये प्रबोधन केलं की ही नक्की जमीन कशासाठी आहे आणि त्यानंतर जर सर्वे घेतलं तर कोणाचा विरोध असणार आहे का? आमच्या ग्रामस्थांच्या हिताचं जर काही तिथे प्रकल्प येत असेल, ग्रामस्थांच्या हिताचं, बरोबर, नाव सांगा तुमचं. दत्ता पाटील. बरं. ग्रामस्थांच्या हितासाठी जर काही शासकीय प्रकल्प तिथे रुजवीत असतील किंवा राबवित असतील तर आम्ही उदार मनाने त्याचा स्वीकार करू, पण ग्रामस्थांच्या हिताचं. अतिशय महत्वाचा शब्द आहे. नाही, आता एक महत्वाची घटना घडलेली आहे.
मंडल अधिकारी कल्याण यांची आपल्याला सही भेटलेली आहे. आपण लेखी पत्र दिलेलं आहे. पोलिसांसाठी हे महत्वाचं आहे. आपण लेखी स्वरूपात विरोध केलेला आहे आणि लोक शांतता मार्गाने विरोध करतायत. ते पत्र वाचून दाखवू का तुम्हाला? आता हे पत्र आता आपण फक्त उपअधीक्षक भूमी अभिलेख कल्याण, तहसीलदार कल्याण, भूमी अभिलेख जिल्हा ठाणे, जिल्हाधिकारी ठाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानपाडा, उपायुक्त परिमंडल 3 कल्याण, पोलीस आयुक्त ठाणे, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, गृहमंत्री महाराष्ट्र राज्य, महसूल मंत्री मंत्रालय आणि मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांना दिलेलं आहे. पत्र मी वाचून दाखवतो. विषय ग्रामस्थ मंडळ अंतारली यांच्या मालकीच्या सर्वे नंबर 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 22 हे सातबारा धारक आहेत. त्यानंतर गुरुचरण सर्वे नंबर 21 आणि 4 क्षेत्र 23 हेक्टर हे यांचा विषय आहे घेण्याचा. यावर ग्रामस्थांची 40 ते 50 घरे आहेत. आता घरे आहेत म्हणजे काय नुसतं घर नसतं, त्याच्या परिसरातलं अंगण वगैरे असतं, ते पण असतं. त्याच्यामुळे बरीचशी जागा जरी हे सरकारी बोलत असतील तर ती आता खाजगी झाली. ती आगरी ओबीसी मागासवर्गीयांच्या मालकीची 30 वर्ष जुनी घरे आहेत आणि 30 वर्ष जुनी घरी असतील ओबीसींची तर सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे की ही घरं लोकांच्या मालकीची आहेत. कायद्याने आपण न्यायालयात जाणार आहोत. तर ही वस्तुस्थिती लक्षात न घेता भूसंपादन कायदा 2013 सर्वेने नोटीस न लावता लावलेला आजचा सर्वे हा रद्द करण्यात यावा ही आपली मागणी. आणि हे आम्ही काय म्हणतो, वस्तुस्थिती लक्षात घ्या. उद्या ही जागा तुम्ही नावावर फिरवली तर आम्ही काय करणार? तहसीलदारांवर विश्वास कसा टाकणार? कॅमेऱ्यासमोर त्यांनी यावं किंवा लेखी स्वरूपात द्यावं. ही लोकांची लेखी मागणी आहे आणि संदर्भात नोटीस लिहिल्यात. आणि थोडक्यात मागणी आहे, विषयांकित मागणी आणि संदर्भ पाहता ग्रामसभा, ग्रामपंचायत, ग्रामस्थ मंडळ अंतारली यांचा या सरकारी सर्व्हेस विरोध आहे. बरोबर आहे. महाहब आणि इनोव्हेशन सेंटरसाठी जागा शासनास हवी आहे. त्यासाठी माननीय जिल्हाधिकारी ठाणे यांनी सोशल इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट सादर करून 2013च्या कायद्याने ग्रामस्थांना कळविणे गरजेचे होते. तहसीलदारांशी आपण विषय बोललो, ते बोलतात हा कायदाच नाही, हा माहीतच नाही. म्हणजे 2013चा कायदा जर तहसीलदारांना माहीत नसेल तर कुठला लोढाचा कायदा माहीत आहे का? त्याचा कायदा माहीत आहे का? प्रश्न हा लोकांच्या दृष्टीने प्रबोधनाचा विषय आहे. 13च्या कायद्याची नोटीस असल्याशिवाय तुम्हाला कुठलीही जमीन घेता येणार नाही, सरकारी असली तरी. जी तुम्ही हे विकलेली आहे, धरणं विकलीत, नवी मुंबईचं धरण विकलंय, विमानतळं विकलीत तुम्ही, ही सार्वजनिक होती, ती विकलीत. लोकांनी विरोध नाही केला कारण का लोक लोकसभेत जाऊ शकत नाही. पण ही ग्रामसभा आहे, आताची ग्रामसभा आहे, ग्रामसभेत आम्ही बोलू शकतो आणि म्हणून त्याला सुद्धा आमचा लोकांचा विरोध आहे. ग्रामपंचायत, ग्रामस्थ मंडळ, सातबाराधारक शेतकरी, घरमालक यांच्या संविधानिक मालकी हक्कांवर बाधा आणणारा हा शासकीय प्रकल्प बेकायदेशीर ठरतो. संविधानाच्या आर्टिकल 21 नुसार ग्रामस्थांना आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार मिळावा ही नम्र विनंती. ग्रामसभा अंतारली यांचा ठराव आज आपण घेतलेला आहे. आज रोजी दिनांक 7/11/2023 रोजी शेकडोंच्या संख्येने अंतारली येथील आगरी ओबीसी ग्रामस्थ एकत्र येऊन सर्व्हेस विरोध करण्याचे पत्र सर्वांच्या संमतीने देण्याचा जाहीर ठराव आज घेण्यात आला. 12 वाजता घेतला ठराव. ठिकाण अंतारली, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे हे गाव आहे. सूचक धनाजी शनी पाटील, अनुमोदक राधाबाई सुक्रिया पाटील, ग्रामपंचायत सदस्य हनुमान विष्णू ठोंबरे, नंतर जयेंद्र हरी पाटील, दत्ता हरी पाटील, पंढरी तुकाराम पाटील, राजाराम पाटील, अनिल जयवंत पाटील, संगीता अशोक दातीलकर. सगळ्यांची नावं वाचून दाखवते कारण का एवढ्या सगळ्यांना गजानन शनिवार पाटील, रोहिदास हाल्या पाटील, लालचंद्र दातिवलीकर, रमेश कानू पाटील, सोमनाथ अर्जुन हजारी, सूरज संजय पाटील, नारायण भंडारी, ज्ञानदेव पाटील, गणेश म्हात्रे, किशोर पाटील, श्याम तुळशीराम पाटील, मिथुन पंडित दातिलकर, पंडित विश्वजित पाटील, प्रकाश म्हात्रे, चैतन्य म्हात्रे, रोशन पाटील, प्रदीप पाटील, बळीराम भंडारी, बाबूराव पाटील, मच्छिंद्र दातिलकर, रोशन दातिलकर, गौरव पाटील, निकी भोपी, राजेश हजारी, वैभव बळीराम भंडारी या सगळ्यांची नावं आणि सह्या आहेत. याचबरोबर अनंता शंकर पाटील, दत्ता हरी पाटील, सुखदेव पाटील, नरेश दत्तू दातिलकर, दीपाली विनोद म्हात्रे, हरी विठ्ठल म्हात्रे, जयराम मोतीराम म्हात्रे, शंकर धोंडू पाटील, विनायक गजानन दातिलकर, सूर्यकांत एकनाथ पाटील, धीरज अशोक दातिलकर, भालचंद्र पाटील, तुषार गजानन पाटील, संगीता अशोक दातिलकर, अनिल जयवंत पाटील, अनिकेत अनंता म्हात्रे, गोटीराम लक्ष्मण गायकर, वैभव गंगाराम मोडक, प्रेमनाथ लक्ष्मण म्हात्रे, पिंटू काथोड हजारी, सुनील मुकुंद गवळी, जनार्दन मोतीराम दातिलकर, कुंडलिक दत्तू दातिलकर, पंढरी तुळशीराम पाटील, ओमकार गणेश पाटील, बबन काथोड हजारी, जिग्नू चुकऱ्या दातिलकर,
खंडू दामोदर मुरबाडे, प्रसाद संभाजी हजारी, किरण ज्ञानेश्वर हजारी, परेश आत्माराम पाटील, भावेश राजेश पाटील, गणेश गजानन दातीलकर, सुनील राजाराम हजारी, विशाल संतोष पाटील, जयवंत श्रीपंत पाटील, संतोष अनंता पाटील, नशीब प्रकाश हजारी, शरद प्रकाश हजारी, भूषण पंडित पाटील, अर्जुन पांडुरंग पाटील, भाविक दिलीप पाटील, राजेश गंगाराम पाटील आणि शेवटची काही नावं आहेत योगेश सुरेश दातीलकर, आसाराम काळू पाटील, विश्वास दिनकर म्हात्रे, प्रमोद बाबूराव पाटील, विनोद बाबूराव पाटील, शंकर कांता हजारी, अनंता चिंतामण म्हात्रे. अजून कोणाच्या साह्या बाकी असतील तर करा. साहेब मला आहे ना एक विचारायचं आहे की गुरुचरणी संदर्भात पंजाबचा एक कायदा कुठलं प्रकरण ते पंजाबचा आहे ते बरोबर ना त्यावेळेला आहे ना म्हणजे शासकीय जमिनीमध्ये जर ग्रामस्थांची जरी घरे असली तरी ती तोडण्यासाठी त्या ठिकाणी तो वापरला जातो तो सुप्रीम कोर्टातला निर्णय परंतु तोच निर्णय या ठिकाणी प्रोजेक्टसाठी चालतो हे कसं आहे तो जो निर्णय आहे हा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य म्हणजे आपल्या भाषेत ब्राह्मण मराठा आणि वैश्य म्हणजे लोढा मारवाडी नंतर फडणवीस नंतर एकनाथ शिंदे यांच्यासाठी लागू आहे. तो आगरी कोळी कराडी चर्मकार मातंग बौद्ध आदिवासी यांना लागू नाही. ओबीसी SC ST यांना लागू नाही. त्यांच्या घरांना सुप्रीम कोर्टाने अगोदरच सुरक्षा दिली पण ह्या निर्णयाची चर्चा मीडियामध्ये होत नाही. त्यामुळे घरं कोणाची तोडतात तो मागासवर्गीयांची. कोण तोडणारे आहेत आता मुख्यमंत्री कोण आहेत एकनाथ शिंदे साहेब आहेत. त्यांना हे कळलं पाहिजे ठाण्यातल्या आग्र्यांची घरं तोडलीत तर ज्या फांदीवर तुम्ही बसलेला आहात तीच फांदी तुटणार आहे आणि तुम्ही खाली येणार आहे तुमचा पक्ष खाली येणार आहे. माझी विनंती आहे. तहसीलदार साहेबांशी बोलणं झालं सर्वे आपला आता थांबवायचं. मी पण फोन केला खासदारांच्या पेला आपण 3 वाजता एक तहसील ऑफिसला मिटिंगला ठराविक आपला शिष्टमंडळ घेऊन जाऊ. यस बाकी पुढे नेक्स्ट काय असेल ते आपण थांबलोय ना? हो आज सांगा. तुमचं आडनाव काय हनुमान ठोंबरे यांचा आपला विजय नको मी पण शेतकरी आहे ना. अरे हो तुम्ही आमच्यासाठी संकटमोचन हनुमान आहात. माझं नाव राजाराम आहे. काय तुमचं काय नाही खरं किती मोठा विषय बघा. बरं आजच्या एक मिनिट सांगतो मला ऐकून घ्या. ही जी काही गोष्ट आहे आज तहसीलदारांनी आपल्याला तिथे बोललंय या क्षणाचा आम्ही बरेच दिवस इंतजार करतो ग्रामस्थ. ऐकून घ्या पहिल्यांदा ऐकून घ्या माझी सांगू ऐकून घ्या. अनेक आता हनुमान शेट्टी ते आहेत. हनुमान शेट्टीना मी नुसती विनंती नाही सांगू तुम्हाला रिक्वेस्ट केली एक पत्र दिले का आम्हाला साहेबांसमोर न्या आम्हाला ना काय इथं होणार ऐकून घ्या ना ऐकून घ्या किंवा ही जी काय शासकीय यंत्रणा येत होती 3 दिवस मोजणी करायला याही आम्हाला काही कल्पना दिलीच ती सांगू तुम्हाला ऐकून घ्या. आमचं दुखतं कुठं आमची 25 हेक्टर जागा 25 हेक्टर जागा त्याही ऑलरेडी पहिले जे काढला दुखतंय. सांगू तुम्हाला येणाऱ्या पिढीसाठी आम्हाला काही राखून ठेवणार का नाही. आमची पिढी गेली पण येणाऱ्या पिढीसाठी काही राखून ठेवणार आहेत का नाही. एका टप्प्यात तुम्ही 20 एकर घेतली दुसऱ्या टप्प्यात किती घेणार का तिसऱ्या टप्प्यात किती घेणार त्याचा कुठेही उल्लेख नाही. तिथे काय होणार आहे का आमच्या आंतरिक ग्रामस्थांसाठी काही राहणार आहे का नाही राहणार त्याची संधी दिलीच ती काही 4 लोक बोललीच ती. आज जे काही ते समजा तशी चांगलीच गोष्ट आहे त्याबद्दल आमचा काही विरोध नाही. पण हीच गोष्ट पूर्वी सुद्धा येऊन जर आम्हाला सांगितली आम्ही पत्रव्यवहार केला तेव्हा सांगितली आम्हाला ते पटलं असतं नसतं पटलं आम्ही चर्चा केली असती त्याच्यावर योग्य तो निर्णय घेतला असता. आमचं दुःख यासाठी आहे का आम्ही तिथं भात शेती आम्ही धारेक आहोत नुसतंच मोगम बोलत नाही तर आम्हाला तिथे कमीत कमी एकदा तरी विचारायला पाहिजे किंवा सांगायला पाहिजे बोलवायला पाहिजे. हे दुःख होतं आमचं. हनुमान ठोंबरेजी बोला आपल्याला न्याय भेटायलाच पाहिजे आणि घेऊ आपण न्याय. पण आता मी खासदार साहेबांचे PSC 2 वेळेला बाजूला जाऊन मी संपर्क केल्यामुळे त्यांनी तहसीलदार साहेबांशी संपर्क केला. त्याने आधीच सांगितले काल सर्वे थांबूया आपण. मी म्हणलं सर्वे होऊ द्या. ग्रामस्थ आल्यावर कळलेला सर्वेला विरोध आहे तो. तुम्ही मला पर्सनल सांगू कसा कळले का सर्वे एवढी लोक जमली आणि विनंतीला मान दिला त्याने तहसीलदार साहेबांशी बोलणं झालं. पुन्हा मंडळाच्या अधिकाऱ्यांना फोन आला त्याने सर्वे आज थांबतो आणि दुपारी 3 वाजता एक मोजकी लोक आली तर एवढं यायचं तर सर्वांनी या विरोध नाही कोणाला पण तिथं मोजकीच लोक आतमध्ये आपण चर्चा करूया आणि पुढची दिशा ठरवून आपण काय बसायचं ते. मग आपल्याला जर पुढे मंत्री महोदयांचं जर आपल्याला टायमिंग भेटत असेल तर आपण आपली भावना मांडू त्यांच्या समोर. शेवटची प्रतिक्रिया पाटील साहेब समारोप करायचा सर्वे थांबलेला एक महत्वाची गोष्ट महत्वाची बातमी या ठिकाणी समजलेली आहे. आजच्या या सगळ्या प्रकरणाचा समारोप करायचा आपल्याला बोला. ओबीसी समाजावर आगरी कोळी कराड्यांवर कसा अत्याचार होतोय महाराष्ट्रात त्याचा हा नमुना आहे. 25 हेक्टर जागा आज गेली असती. दिबा पाटलांनी 5 हुतात्मे दिले. त्यांच्या आंदोलनावर वसंतदादा पाटील यांनी गोळ्या घातल्या बरोबर आहे आणि माणसं ठार करून जमिनी घेतल्या. इथले नागरिक आज जागे आहेत आणि त्यांनी संविधानिक पद्धतीने हा अडवलेला आहे. मी आमच्या ग्रामपंचायत सदस्य हनुमानजी यांना धन्यवाद देतो. त्यांनी खासदारांना निरोप दिला. खासदार तहसीलदारांशी बोलतो. जागरूक असलेल्या खासदारांना सुद्धा मी धन्यवाद देतो आणि खासदारांना माझी विनंती आहे की या सगळ्या महाराष्ट्रामध्येच्या वादामध्ये आगरी कोळ्यांची घरं तोडायचा प्रयत्न करू नका. 2000 वर्ष ते लोक इथे आहेत. आम्ही मोगलांना हरवलंय. आम्ही पोर्तुगीजांना हरवलंय. इंग्रजांना ठोकून काढलंय. त्यांना आरमार मातीमध्ये पाण्यामध्ये बुडवलंय. आमच्या समोर या देशातला कोणी अन्याय करायला आला तर टिकणार नाही याची नोंद घ्यावी.
ही नम्र विनंती, ही वेळ रस्त्यावर यायच्या आमच्यावर आणू नका. आणि मग हनुमानजी काय करू शकतात आणि राम काय करू शकतो हे सगळ्या देशाला जगाला माहिती आहे. तर ही सगळी या ठिकाणची वस्तुस्थिती तुम्ही पाहिलेली आहे. तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. धन्यवाद.